डॉक्टर वासुदेव रायते अर्थात माझे बाबा यांनी लिहिलेल्या वासुदेवाची आरोग्यवाणीच्या या ऑडिओ व्हिडिओ बुक सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर नीरज रायते, तुमचा आरोग्य मित्र. ह्या मालिकेत आपण आजाराच्या विविध तक्रारी, त्यांची कारणं, त्यांचे निदान, उपचार याची सोप्या शब्दात माहिती घेऊया. आपलं आयुष्य आनंदी, सुखसमाधानाचे आणि निरोगी जावं ही या पुस्तकाच्या निमित्ताने परमेश्वर चरणी प्रार्थना. आजचा विषय आहे आरोग्याची गुरुकिल्ली, शांत झोप. निरामय जीवनाचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे सुखाची झोप लागणं. विवंचना, अनारोग्य, अवेळी खाणेपिणे, व्यायामाचा अभाव यामुळे आपली झोपच नीट होत नाही. परीक्षेच्या वेळी, घरातल्या महत्त्वाच्या प्रसंगी, उदाहरणार्थ लग्न कार्य असेल तर आपली झोप आपल्यावरच रुजते. हा अनुभव सगळ्यांनी घेतलाच असेल ना. अशा वेळी काही छोटी छोटी पण महत्त्वाची पथ्ये पाळली तर आपल्याला गाढ झोप लागू शकते. उत्तम गाढ सुखद झोपेसाठी नियमित दिनचर्येची, शिस्तबद्ध जीवनशैलीची गरज असते. घड्याळ नियमित चालले तरच ते योग्य वेळ दाखवू शकते. तसंच प्रत्येक गोष्ट विशिष्ट वेळी केली तरच आपण आरोग्य संपन्न जीवन जगू शकतो. जागरण टाळणं, विशिष्ट वेळेलाच झोपणं आणि उठणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचसोबत धूम्रपान, तंबाखू, चहाचे कप, कॉफी पान, मद्यपान हे सगळे झोपेचे शत्रू आहेत. त्याचबरोबर रोजच्या रोज थोडे तरी शारीरिक परिश्रम झाले, व्यायाम केला तर नक्की छान झोप लागू शकते. भोजराजाला निद्रानाश झाला होता. त्यापासून सुटका होण्यासाठी पालखी वापरणे सोडून देण्याचा सल्ला त्याला त्याच्या गुरूंनी दिला होता. अर्थात उद्दिष्ट एवढंच होतं की राजाला थोडा तरी व्यायाम घडावा. अलीकडे स्कूटर, कार यामुळे कुठलाच व्यायाम होत नाही. शारीरिक परिश्रम करण्याची आपली वृत्तीच कमी होत चालली आहे आणि मग त्यामुळे निद्रानाश ही आपली व्यथा बनत चालली आहे. कष्टकरी, हमाल, मजूर, शेतकरी बघा पटकन कसे झोपी जातात. झाडाच्या थंड सावलीत उशाला धोंडा घेऊन सुद्धा सुखानं झोपणारी कष्टकरी माणसं आपण पाहत नाही का? नियमित शारीरिक व्यायाम आणि पोषक मित आहार ह्या गोष्टी गाढ झोपेसाठी महत्वाच्या आहेत. व्यायामामुळे मेंदूमध्ये एंडॉर्फिनची निर्मिती वाढते आणि मग मनाला शांत वाटते. शवासन, ध्यानधारणा, ईशस्मरण, प्रार्थना, संगीत, शांत वातावरण, प्रकाश कमी असलेलं वातावरण, बिना मोबाईलचं वातावरण, गारवा या गोष्टी झोपेसाठी पूरक असतात. अवेळी झोप येणं अनारोग्याचं लक्षण आहे. विशेषतः लिव्हरचे आजार जर गंभीर असतील तर पेशंटला दिवसा सुद्धा खूप झोप येते आणि ते रात्री कायम अस्वस्थ असतात. कंटाळा, तोचतोचपणा यासारख्या गोष्टी देखील अवेळी झोप येण्यासाठी कारणीभूत असतात. हलकं फुलकं संगीत मनाला शांती देतं. तसंच एखादं रंजक पुस्तक आपल्याला झोप लागायला मदत करू शकतं. झोपण्यापूर्वी रेडिओ ऐकणं, संगीत ऐकणं, वाचणं ही झोप चांगली लागण्यासाठीचे छोटे छोटे नुस्खे आहेत. झोपण्यापूर्वी गरम उबदार पाण्यानं केलेली आंघोळ एक आत्यंतिक सुखाचा अनुभव देते. रात्रीचं जेवण जर हलकं आणि ताजं असेल आणि ते झोपण्यापूर्वी कमीत कमी 2 ते 3 तास आधी घेतलेलं असेल तर चांगली झोप खात्रीनं मिळते. शतपावली, मनन, चिंतन झोपण्यापूर्वी केल्यास गाढ झोप लागून मन प्रसन्न होतं. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन असं म्हटलंय ते याचमुळे. निरामय आणि शांत, स्वस्थ चित्त झोप लागणं हे एका भाग्यवान माणसाचं लक्षण आहे, हे लक्षात घ्यावे. उत्तम गाढ सुखद झोपेसाठी नियमित दिनचर्या, शिस्तबद्ध जीवनशैली, मित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करणं, सकारात्मक विचार करणं, हलका पण पोषक आहार घेणं, ह्याप्रमाणे रोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम करणं हे निरामय जीवनासाठी पोषक आहे.
आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.